नमस्कार मित्रांनो, आजपासून आपण एक प्रवास सुरू करत आहोत शेअर मार्केट शिकण्याचा. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की नक्की ह्या पूर्ण प्रवासात किंवा मराठी स्टॉक मार्केट कोर्समध्ये आपल्याला नक्की शिकायला काय मिळणार आहे. तर वेळ न घालवता सुरू करूयात. तर पहिलं आपण पाहणार आहोत इंट्रोडक्शन. ह्याच्यामध्ये शेअर मार्केट नक्की काय आहे, शेअर्सची घेवाणदेवाण कशी होते, कुठे होते आणि आपण कोणते कोणते ऍप यूज करावेत शेअर देवाण आणि घेवाणासाठी ते ह्यामध्ये पाहणार आहोत. मनी आणि रिस्क मॅनेजमेंट मध्ये आपले जे इन्व्हेस्टमेंट असते, आपलं जे कॅपिटल असतं, आपलं जे मुद्दल असतं, जे आपण इन्व्हेस्टमेंट म्हणून वापरणार आहोत, ते कसं डिवाइड करायचं किंवा आपण एखादा शेअर विकत घेण्यासाठी विकण्यासाठी किती रिस्क घ्यावी हे त्याच्यामध्ये शिकणार आहोत. तर बेसिक्स मध्ये आपण पाहणार आहोत की मार्केटचं अनालिसिस नक्की कसं करावं, मार्केटमध्ये ट्रेंड कोणता चालू आहे, मार्केट वर चालू आहे का खाली चालू आहे, हे सगळ्या गोष्टी आपण बेसिक्स मध्ये पाहणार आहोत. मार्केटचं नक्की अनालिसिस कसं करायचं हे बेसिक्स मध्ये कळेल. कॅन्डलस्टिक पॅटर्न. कॅन्डलस्टिक नक्की काय आहे, त्या किती प्रकारच्या आहेत, आपण ते ह्या कॅन्डलस्टिक पॅटर्न्स मध्ये जाऊन घेणार आहोत. सपोर्ट आणि रेजिस्टन्स. मार्केटमध्ये कुठं सपोर्ट आहे, कुठं रेजिस्टन्स आहे, ते कसं पाहायचं ते आपण ह्याच्यामध्ये जाणून घेणार आहोत. स्टॉकमध्ये ट्रेंड लाईन्स खूप महत्वाच्या असतात आणि त्या कशा ड्रॉ करायच्या ते आपण ह्याच्यामध्ये समजून घेणार आहोत. स्टॉकचे चार्ट अनालिसिस. स्टॉकचा चार्ट अनालिसिस म्हणजे की एखादा स्टॉक पाहिल्यानंतर ना त्याच्यावरती चार्ट अनालिसिस केल्यानंतर त्याचे चार्ट पॅटर्न्स मिळतात. मग ते त्याच्यावरती डिपेंड करतं की मार्केट वर जाणार आहे किंवा तो स्टॉक वर जाणार आहे किंवा खाली पडणार आहे, हे आपण ह्या चार्ट पॅटर्न्स मध्ये समजून घेणार आहोत. इंडिकेटर्स यूज कसे करायचे ते सगळं आपण डिटेलमध्ये इंडिकेटर्सच्या वेळी पाहणार आहोत. ट्रेड सेटअप कसे करायचे, नक्की बाय कुठं करायचं, सेल कुठं करायचं, हे सगळं ह्या ट्रेड सेटअप मध्ये पाहणार आहोत. शेवटी फ्युचर्स अँड ऑप्शन्स काय असतात त्यांचा डिटेल स्टडी आपण ह्याच्यामध्ये करणार आहोत. तर शेअर मार्केटकडे वळण्याआधी एक उदाहरण समजून घ्या. तुम्ही भाजी मार्केटमध्ये जाता भाजी विकत घ्यायला. समजा तुम्ही तिथे एका काकाकडे गेले आणि तुम्ही कांदे विकत घेतले. आता ते कांदे तुम्हाला त्यांनी 20 रुपये किलोनी विकत दिले. पण ते 20 रुपये किलो मागे किती रुपयाचा फायदा करून घेत असतील? समजा त्यांनी ते कांदे 12 रुपये किलोनीच विकत घेतले असतील, म्हणजे त्यांची खरेदीच 12 रुपये किलोची असेल, तर जवळपास ते 8 रुपयाचा नफा कमावत आहेत पर किलो मागे. आणि तेच कांदे त्यांनी जर तुम्हाला समजा 10 रुपये किलोनी, म्हणजे त्यांच्या खरेदी किमतीपेक्षा 2 रुपये कमीने विकत दिले असते, तर म्हणजे त्यांचा पर किलो माग 2 रुपये तोटा झाला असता. हा झाला एक. दुसरा भाग असा की आता त्या काकांनी आपल्याला 20 रुपये किलोने कांदे विकले तर खरे, पण त्यांना 12 रुपयांनी कुठनं तरी खरेदी सुद्धा करावी लागली असेलच ना. म्हणजे कुणीतरी 12 रुपये किलोनी कांदे विकले, तेव्हा तर कुठं त्यांनी 20 रुपये किलोला जाऊन विकले, मग ते प्रॉफिट मध्ये आले. मला ह्याच्यातनं सांगायचं असं आहे की कोणीतरी विकल्याशिवाय कोणाची खरेदी होऊ शकत नाही आणि कोणाची खरेदी झाल्याशिवाय कोणाची विक्री होऊ शकत नाही. तसं शेअर मार्केटचं आहे. भाजी मार्केट आणि शेअर मार्केटमध्ये जास्त काही फरक नाही. दोघात फरक एवढाच की शेअर मार्केटमध्ये शेअर विक्रीला असतात आणि भाजी मार्केटमध्ये भाजी. शेअर बाजार, ज्याला इंग्लिशमध्ये स्टॉक मार्केट किंवा शेअर मार्केट असं म्हणतात, शेअरचा आपल्या मराठीत अर्थ होतो हिस्सा किंवा भाग. समजा एखादी कंपनी आहे XYZ, त्यांनी त्यांच्या कंपनीचे 1 लाख शेअर विकायला काढले आणि त्या कंपनीमध्ये 1 लाखापैकी मी 30,000 शेअर विकत घेतले, म्हणजेच मी त्या 30,000 शेअरचा मालक झालो. तर त्याचा अर्थ असा होतो की मी त्या कंपनीमध्ये 30% हिस्सेदार किंवा मालक आहे. आता ते 30,000 शेअर मी समजा 100 रुपयाच्या किमतीने खरेदी केलेले आहेत आणि माझ्याकडे काही काळासाठी ते ठेवले. जशी कंपनीची ग्रोथ झाली, थोडा टाइम गेला आणि त्या शेअरची किंमत पण वाढली. आता समजा की ते 100 रुपयाचे 120 रुपये किमतीचे झाले आणि त्या किमतीला मी ते शेअर विकून टाकले. तर प्रत्येक 30,000 शेअर मागे मला 20 रुपयाचा फायदा किंवा प्रॉफिट झाला. आणि समजा त्याच शेअरची किंमत काही कारणाने कमी झाली, असं समजा की 100 रुपयाचे होते तर 90 रुपयाचे झाले, मग त्याचा अर्थ असा झाला की मला प्रत्येक 30,000 शेअर मागे 10 रुपयाचा तोटा किंवा लॉस झाला. आहे की नाही भाजीवाले मार्केट सारखंच. आता पाहूया की ह्या कंपन्या शेअर मार्केटमध्ये येतात तरी कशा आणि का. जेव्हा कंपनीला त्यांची वाढ करायची असते, त्यांना त्यांचा विस्तार करायचा असतो, तेव्हा सगळ्यात पहिलं काय लागतं? भांडवल.
आणि कंपनीकडे जेव्हा एवढं भांडवल नसतं की ते त्यांचा विस्तार करू शकतील किंवा त्यांना त्यांचं भांडवल वाढवायचं असतं, तेव्हा ती कंपनी इन्व्हेस्टर मार्फत भांडवल गोळा करते. कंपनी मग त्याचा काय करते की IPO लॉन्च करते. IPO ला इनिशियल पब्लिक ऑफर म्हणतात. IPO लॉन्च करतात म्हणजे कंपनी त्यांचा शेअर मार्केटमध्ये पदार्पण करतात, जेणेकरून लोक त्यांच्या कंपनीमध्ये इन्व्हेस्ट करतील आणि कंपनी वाढवण्यासाठी त्यांना भांडवल जमवतील. अशा पद्धतीने कंपन्या स्टॉक मार्केटमध्ये येतात. आता कंपन्या रजिस्टर होऊन शेअर मार्केटमध्ये येतात तर खरं, पण नंतर हे शेअर रजिस्टर कोणाकडे असतात? स्टॉक खरेदी विक्री होते तरी कोणाकडे? त्याचं उत्तर आहे नॅशनल स्टॉक एक्सचेंज आणि बॉम्बे स्टॉक एक्सचेंज. भारतात ह्या 2 ठिकाणी शेअरची खरेदी विक्री होते. NSE आणि BSE ला मिळून जवळपास 6,800 कंपन्या रजिस्टर्ड किंवा लिस्टेड आहेत. म्हणजेच काय की आपण जवळपास 6,800 कंपन्यांचे स्टॉक शेअर खरेदी आणि विक्री करू शकतो. आहे की नाही मजेदार? NSE चा एक इंडेक्स आहे, त्याला निफ्टी 50 म्हणतात. निफ्टी 50 NSE च्या टॉप 50 कंपन्यांची सरासरी हालचाल दाखवतो. NSE ला आणखी एक इंडेक्स आहे, त्याला बँक निफ्टी असं म्हणतात. बँक निफ्टी NSE ला रजिस्टर असणाऱ्या टॉप 12 बँकांची सरासरी हालचाल दाखवतो. तसंच BSE ला सुद्धा एक इंडेक्स आहे, त्याला सेन्सेक्स असं म्हणतात. BSE च्या सेन्सेक्स मध्ये टॉप 30 कंपन्यांची सरासरी हालचाल दाखवली जाते. आता ह्या सगळ्यांचा अभ्यास डिटेल आपण येणाऱ्या व्हिडिओमध्ये पाहणारच आहोत. आता शेअर्सचं विकत घ्यायचे, मग काय त्याच्यासाठी NSE किंवा BSE मध्ये जावं लागणार का? नाही. आधीच्या काळात NSE आणि BSE मध्ये जाऊन स्टॉकची खरेदी विक्री व्हायची. आता शेअर्स विक्री सोपी झाली आहे. शेअर्स खरेदी विक्रीसाठी आपल्याला डीमॅट अकाउंटची गरज असते. आता स्टॉक ट्रेडिंग ऑनलाईन किंवा मोबाईलवरून करू शकतो. खूप सारे ट्रेडिंग ऍप्स आलेत ज्यांच्या मार्फत आपण ऑनलाईन ट्रेडिंग करू शकतो आणि एकदम सोप्या पद्धतीने शेअर्स खरेदी किंवा विक्री करू शकतो. अकाउंट ओपन करायचं असेल तर आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये लिंक आहे, तिथे जावा, लिंकवर क्लिक करा, लिंक ओपन होईल, फॉर्म ओपन होईल, तो फॉर्म भरा आणि तुमचा अकाउंट जवळपास 10 ते 15 मिनिटात ओपन होईल. आणि एकदम फ्री मध्ये, 1 रुपया सुद्धा द्यायची गरज नाही. त्याच्यासाठी डॉक्युमेंट लागतात, आधार कार्ड, पॅन कार्ड, तुमच्या 6 महिन्याचं स्टेटमेंट, फोटो आणि सिग्नेचर. बस एवढं स्कॅन करून अपलोड करा. तुमचं अकाउंट 10 मिनिटात ते 15 मिनिटात ओपन होऊन जाईल. तुम्ही ट्रेडिंग नंतर करू शकता, ते पण एकदम फ्री मध्ये. आणि रिस्क मॅनेजमेंट शिकणार आहोत. आता भरपूर जणांना प्रश्न असेल की मनी आणि रिस्क मॅनेजमेंट का शिकायची, काय गरज आहे त्यांचं, शेअर मार्केटमध्ये काय उपयोग यांचा. तर हे आपण ह्या गोष्टी सगळ्या समजून घेणार आहोत. तर आजच्या व्हिडिओला एकदम सुरुवात करूया. तर पहिला आहे माइंड मॅनेजमेंट. मित्रांनो, माइंड मॅनेजमेंट काय माहिती का? मनाचं नियंत्रण. आपण शेअर मार्केटमध्ये पैसा गुंतवत असतो आणि आपल्याला वाटत असते यार आपण पैसे गुंतवले, मग आपण जो शेअर विकत घेतलाय तो पुढे जाऊन पडला तर, आपले पैसे वाया गेले तर, किंवा आपलं नुकसान झालं तर, अशी मनाची घालमेल होत राहते. आणि साहजिकच आहे, कारण आपल्या कामाचा कष्टाचा पैसा असतो आणि आपण तो इन्व्हेस्ट करणार आणि काही पडलं वगैरे किंवा शेअर पडलं तर आपल्याला खराब वाटणार किंवा आपलं नुकसान होणार आणि कोणाला नुकसान सहन करायचं ना. मग माइंड मॅनेजमेंट मध्ये आपण काय शिकणार आहोत? ट्रेन युअर माइंड. म्हणजे काय की आपल्याला आपल्या मनावर ताबा मिळवता आला पाहिजे, आपल्याला आपल्या मनाची घालमेल कमी करता आली पाहिजे. शेअर मार्केटमध्ये असं बऱ्याचदा होतं की आपण आपले पैसे गुंतवले की आपला शेअर वरती गेला की आपण उत्साहात येतो आणि काहीतरी करून टाकतो. तर असं नाही करायचं आपल्याला. आणि कधी कधी असं पण होतं की आपला शेअर पडत असतो, मग आपण काय करावं काय नाही. मग आपल्याला आपल्या मनाला शांत ठेवता आलं पाहिजे. शेअर मार्केटमध्ये जेव्हा आपण पैसा गुंतवत असतो आपल्याला आपलं मन शांत करता आलं पाहिजे. इमोशनलेस ट्रेडिंग म्हणजे काय की आपल्या भावना जेव्हा आपण शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवत असतो तेव्हा त्याच्यासोबत मिक्स करायच्या नाही. का? त्याचं कारण असं की आपल्याला आपल्या मनाला काहीतरी वेगळं वाटत असतं आणि आपलं टेक्निकल अनालिसिस काहीतरी वेगळं सांगत असतं. मग आपण ह्या दोन्ही गोष्टी जेव्हा आहे ना उलट्या पालट्या करतो, मग आपलं शक्यतो नुकसानच होत असतं. तर आपल्याला आपल्या भावना साईडला ठेवून जे काही टेक्निकल अनालिसिस पुढे शिकवणार आहे
त्याच्या बेसिसवरच आपल्याला ट्रेडिंग करायची आणि त्याची सवय आपल्याला लावायची, म्हणजे आपल्या मनाला हे पण शिकवायचे की आपल्याला आपले इमोशन, आपल्या भावना शेअर मार्केटच्या बाजारात आणायच्या नाही. शेअर मार्केटमध्ये तुम्ही कोणती गोष्ट शिकाल ना शिकाल माहित नाही, पण एक गोष्ट नक्की शिकाल की पेशन्स. शेअर मार्केटमध्ये भयंकर पेशन्स लागतात. की काय होतं की आपण एखादा शेअर समजा 100 रुपयाला विकत घेतला आणि तो एकदमच प्रॉफिटला गेला, समजा 120 रुपयाला गेला, म्हणजे 20 रुपयाचा प्रॉफिट. मग काय होतं की आपण उत्साहात पुढचा जो शेअर विकत घेणार असतो त्यात आपण काहीतरी गुंतवणूक करणार असतो. शेअर मार्केटमध्ये असं कधीच नाही होणार की तुम्ही आज 100 रुपये गुंतवले आणि तुम्हाला उद्याच्या दिवशी 120 रुपयाचा प्रॉफिट, असं कधी होत नसतं. आपल्याला शेअर मार्केटमध्ये पेशन्स ठेवायचे, धैर्य ठेवायचे. आपल्याला कन्सिस्टंट म्हणजे सातत्याने जर चांगला पैसा कमवायचा असेल तर शेअर मार्केटमध्ये पेशन्स ठेवणे गरजेचे आहे आणि आपण ते शिकलेच पाहिजे. आणि सगळ्यात शेवटचं म्हणजे स्वतःचा आपल्यावर विश्वास असला पाहिजे. शेअर मार्केटमध्ये सगळ्यात मेन गोष्ट आहे की स्वतःवरचा विश्वास. आपण जे करतोय त्याच गोष्टीचा आपला विश्वास असला पाहिजे. लोकांनी कितीही सांगू द्या, पण जर आपला स्वतःवर विश्वास नसेल तर आपण कुठलीच गोष्ट करू शकत नाही. आणि जर आपला स्वतःवर विश्वास असेल तर आपण कुठलीही गोष्ट हमखास मिळवू शकतो. आता पाहूया मनी मॅनेजमेंट. मनी मॅनेजमेंट म्हणजे काय की आपण आपले पैसे गुंतवायचे कसे. पहिलं तर पाहूयात रिसर्च ऑफ स्टॉक. रिसर्च ऑफ स्टॉक म्हणजे काय की जो शेअर आपण विकत घेणार आहे, ज्या कंपनीमध्ये आपण गुंतवणूक करणार आहे, त्या कंपनीची ऍटलिस्ट आपल्याला थोडीशी माहिती असली पाहिजे ना. समजा आता टाटा मोटर्स कंपनीचा शेअर मी विकत घेतोय. आता टाटा मोटर्स जर एखाद्याला माहितच नसेल त्यांनी काय करायचं, मग त्यांनी काय एखादा गुगलवर जावं, फक्त टाटा मोटर्स किंवा जो शेअर तुम्हाला विकत घ्यायचं त्याचं नाव टाईप करा, तुम्हाला त्या कंपनीची बऱ्यापैकी चांगली माहिती येईल की ती कंपनी कुठे त्यांचं प्रोडक्शन काय किंवा ती कंपनी नक्की काय करते ह्याची ऍटलीस्ट थोडीशी तरी माहिती घ्या. आता ह्याने काय होतं की आपल्याला त्या कंपनी बद्दलची एक आयडिया येते, जनरल आयडिया की ती नक्की कंपनी कोणत्या क्षेत्रात काम करते. जसं टाटा मोटर्स गाड्यांच्या क्षेत्रात काम करते. समजा ग्लेनमार्क कंपनी, ग्लेनमार्क ही फार्मास्युटिकल कंपनी, औषध बनवणारी कंपनी, किंवा रिलायन्स इंडस्ट्रीज म्हणजे रिलायन्स इंडस्ट्री टेलिकम्युनिकेशनची कंपनी, आपल्याला एक जनरल आयडिया येते. आता जेव्हा येणाऱ्या दिवसात आपण जेव्हा खरं टेक्निकल अनालिसिस करणार आहोत तेव्हा मी तुम्हाला स्क्रीनवर देणारच आहे की चांगले स्टॉक कसे शोधून काढायचे, ते पुढच्या येणाऱ्या व्हिडिओमध्ये आपण पाहणारच आहोत. आता पाहूया की इन्व्हेस्टमेंट करायची तरी नक्की कशी. आता त्याच्यात इन्व्हेस्टमेंट करायची खरी, पण काय सगळी इन्व्हेस्टमेंट एकाच स्टॉकवर लावायची का? नाही, असं नाही करायचं. शक्यतो आपली इन्व्हेस्टमेंट ही डिवाइड करायची. डिवाइड कॅपिटल, आपल्याकडचं जे काही मुद्दल असेल, तुमच्याकडे काही इन्व्हेस्टमेंट असेल, समजा 1 लाख रुपये तुमच्याकडे इन्व्हेस्टमेंट आहे, ही 1 लाख रुपये एकाच स्टॉकवर नका गुंतवू. का? तर त्याचं कारण असं आहे की समजा तुम्ही 1 लाख रुपये एकाच शेअरवर गुंतवले आणि तो शेअर जर देव न करो पडला तर तुम्हाला एकाच शेअरमुळे भरपूर सारं नुकसान होईल. शेअर मार्केटमध्ये सगळ्यात मोठी चुकी हीच असेल की आपली सगळीची सगळी इन्व्हेस्टमेंट एकाच स्टॉकमध्ये लावायची. असं कधीच नाही करायचं. आपली जी काही इन्व्हेस्टमेंट असेल ती डिवाइड करू, ती वेगवेगळ्या स्टॉकवर लावू आणि चांगला पैसा कमवू. आता उदाहरण द्यायचं झालं, समजा तुमच्याकडे 1 लाख रुपये इन्व्हेस्टमेंट आहे किंवा माझ्याकडे 1 लाख रुपये इन्व्हेस्टमेंट आहे. मी काय करेन की 1 लाख रुपयाचे 10 भाग करेन. समजा 10,000 रुपये, 10 भाग होईल आणि 10 वेगवेगळ्या स्टॉकवर लावेल. वेगवेगळे स्टॉक माझ्या अनालिसिसनुसार, समजा आता त्यातले 8 जरी स्टॉक मला फायदा देत असतील, समजा 2 स्टॉक माझे लॉस मध्ये सुद्धा गेले, तरी पण मी ओव्हरऑल बघितलं तर मी फायद्यातच आहे, प्रॉफिट मध्येच आहे. तर असं कधीच नाही करायचं की आपली सगळीच्या सगळी कॅपिटल एकाच शेअरवर लावायची. आता कॅल्क्युलेट रिटर्न्स म्हणजे काय? कॅल्क्युलेट आपले रिटर्न्स येणारे ते कॅल्क्युलेट करायचे. आता महिन्याला तुम्ही ट्रेडिंग करणार किंवा महिन्याला तुम्ही भरपूर सारे शेअर विकत घेणार. आता तुम्ही जर त्याचा हिशोबच नाही ठेवला तर तुम्ही महिन्याभरात प्रॉफिट मध्ये आहात का लॉस मध्ये आहात ह्याचं तुम्हाला काही गणितच लागणार नाही. समजा तुम्ही एक दिवसात 6,000 रुपये कमवताय आणि दुसऱ्या दिवशी 4,000 रुपये कमवताय, त्याच्या पुढच्या दिवशी 2,000 रुपये कमवताय, त्याच्या पुढच्या येणाऱ्या दिवसात 3,000 रुपये प्रॉफिट केला, तुमचं तुम्हालाच गणित लागणार नाही की तुम्ही नक्की फायद्यात आहात का तोट्यात आहात. तर एखाद्या स्टॉक मधनं
किंवा ओव्हरऑल मंथली ह्याच्यातनं तुम्हाला एखाद्या स्टॉक मधनं किती पैसा आला ह्याचं एक मांडणी करून ठेवायची. शक्यतो मी काय करतो माझ्याकडे मायक्रोसॉफ्ट एक्सेल आहे. मी त्याच्यामध्ये आज जेवढे ट्रेड केलेत, जेवढे मी आज शेअर विकत घेतले किंवा विकून टाकले, त्यांचं सगळं लिहून ठेवतो की बाबा समजा मी 10 रुपयाला विकत घेतला, 11 रुपयाला विकला, माझा 1 रुपयाचा प्रॉफिट झाला, हे मी त्या मायक्रोसॉफ्ट एक्सेल मध्ये लिहून ठेवतो. आता ह्यानी फायदा काय होतो की मी जेव्हा महिन्याच्या एंडिंगला पाहतो तेव्हा मला गणित लागतं की मी किती रुपयाच्या प्रॉफिट मध्ये आपले रिटर्न हे आपण कॅल्क्युलेट केले पाहिजे. आता पाहूया की रिस्क मॅनेजमेंट. आता रिस्क मॅनेजमेंट ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे शेअर मार्केटमध्ये. आता त्याचं कारण असं ते पाहूयातच. रिस्क कशी मॅनेज करायची आपली शेअर मार्केटमधली. लोक शेअर मार्केटमध्ये एक नवीन डायलॉग आलेला आहे, रिस्क घेतो. पण ते पिक्चर मध्ये असतं, रिअल लाईफ मध्ये असं नसतं. तुम्ही खूपच रिस्क घ्यायला लागली, तुम्ही समजा आज 1 लाख रुपये इन्व्हेस्टमेंट करताय आणि तुम्ही तुमची रिस्क मॅनेजमेंट नाही केली, 1 लाख रुपये शून्य बनायला जास्त वेळ लागणार नाही. त्याच्यामुळं आपण आपली रिस्क मॅनेज करायची. तर कशी? तर जेव्हा आपण शेअर विकत घेऊ तेव्हा आपल्याला त्याच्यावरती स्टॉप लॉस ठेवायचा आहे. स्टॉप लॉस काय असतो की समजा तुम्ही तुमचं अनालिसिस केलं, तुम्हाला माहिती की 100 रुपयाला तुम्ही स्टॉक विकत घेताय आणि त्याचं टार्गेट आहे 120 रुपये. पण मार्केट तुमच्या साईडनी नाही केलं किंवा जे तुम्ही अनालिसिस केले चुकलं, तर आपण एक स्टॉप लॉस ठरवत असतो की समजा तो शेअर 97 रुपयेपर्यंत आला, म्हणजे खाली पडला तुमच्या हाय त्या खरेदी किमतीपेक्षा जर तो खाली पडत असेल तर 97 रुपयाला जेव्हा तुम्ही स्टॉप लॉस ठेवता, तो 97 रुपयाला शेअर आल्या आल्या तो ऑटोमॅटिक विकला जातो. म्हणजे तुमचा लॉस किती होतो? 3 रुपये. म्हणजे तुम्ही मॅनेज करू शकता ही गोष्ट. आणि तुम्हाला शेअर मार्केटमध्ये वाचवणारी एकमेव गोष्ट म्हणजे ती आहे स्टॉप लॉस. तुम्ही शेअर मार्केटमध्ये कधी पण शेअर विकत घ्या, स्टॉप लॉस लावायला विसरायचं नाही. शेअर मार्केटमध्ये तुम्हाला वाचवणारी एकमेव गोष्ट म्हणजे आहे स्टॉप लॉस. तर स्टॉप लॉस ठेवायचाच. आता स्टॉप लॉस ठेवायचं तरी किती ते पाहूया. जेव्हा तुम्ही इंट्राडे ट्रेडिंग करत असाल तेव्हा 1 ते 3% स्टॉप लॉस ठेवायचा. आणि जेव्हा तुम्ही पोझिशनल किंवा स्विंग ट्रेडिंग करणार असाल तेव्हा 3 ते 5%. इंट्राडे ट्रेड म्हणजे काय की तुम्ही सकाळी 9 वाजता शेअर विकत घेताय 9:15 नंतर आणि तेच ट्रेड 3:15 आतमध्ये विकून टाकताय, म्हणजे त्याला म्हणतात इंट्राडे ट्रेड. आणि पोझिशनल किंवा स्विंग ट्रेड म्हणजे काय की ते तुम्ही लॉंग टर्म साठी घेतलेत, म्हणजे 1 दिवसापेक्षा जास्त जे ट्रेड घेतात त्यांना पोझिशनल किंवा स्विंग ट्रेड मानतात. तर त्यांच्यासाठी स्टॉप लॉस ठेवायचा 3 ते 5%. म्हणजे काय, इंट्राडे साठी किती होतो तो, समजा मी 100 रुपयाचा शेअर विकत घेतला, जसं सांगितलं 100 रुपयाला शेअर विकत घेतला, 97 रुपयाचा स्टॉप लॉस ठेवायचा, म्हणजे माझा तो 3% झाला. आणि आपल्याला टार्गेट किती ठेवायचंय तर 10% किंवा 8 ते 10% टार्गेट ठेवायला हरकत नाही. म्हणजे 110 रुपये 120 रुपयेपर्यंत आपण टार्गेट नंतर वाढवू शकतो. 3 ते 5% म्हणजे किती आला की 100 रुपयाला शेअर विकत घेतला तर स्टॉप लॉस 95 रुपये, फार तर 95 रुपये. स्विंग पोझिशनल मध्ये मी सांगतो की आपल्याला 5%च्या वरती अजिबात रिस्क घ्यायचीच नाहीये. आपल्याला ते करायचंच नाहीये. आपल्याला ह्याच गोष्टींनी पुढे चालायचंय. दुसरी गोष्ट अशी की आपल्याला आपला स्टॉप लॉस आणि टार्गेट अजिबात चेंज नाही करायचे. तुम्ही काहीतरी सांगताय म्हणून आपण त्याचं टार्गेट बदलतोय असं अजिबात नाही करायचंय. मित्र म्हणला की नाही तू शेअर नंतर वाढेल, आपल्याला आपलं जे काही टार्गेट ठरवले तेवढ्यावरतीच आपल्याला एक्झिट व्हायचंय, आपली पोझिशन एक्झिट करायची. आणि आपण जर स्टॉप लॉस ठरवलाय तो तेवढाच ठेवायचा, अजिबात तो बदलायचा नाही काहीही झालं तरी. ट्रेल स्टॉप लॉस म्हणजे काय की जेव्हा तुम्ही तुमच्या टार्गेटकडे जात असता, समजा मी 100 रुपयाला शेअर विकत घेतला आणि तो 110 रुपयाच्या आसपास पोहोचत आहे, तर मी मग जास्त रिस्क कशाला घेऊ ना, मी माझी रिस्क थोडीशी कमी करतो. म्हणजे मी 97 रुपयाला स्टॉप लॉस ठेवला होता, त्याच्या जागी काय करेल 100 रुपये किंवा 102 रुपयाला ठेवेल. म्हणजे माझ्या कॉस्ट जिथं मी शेअर माझा विकत घेतला त्या किमतीच्या आसपास माझा स्टॉप लॉस आणतो, म्हणजे शिफ्ट करतो. त्याला काय म्हणतात ट्रेलिंग स्टॉप लॉस. म्हणजे हा कधी जेव्हा आपण आपल्या टार्गेटकडे जात असतो तेव्हा स्टॉप लॉस ट्रेड करायचा. नो ट्रेड डेज किंवा स्टॉक्स काय असतात की काही पर्टिक्युलर दिवशी किंवा काही स्टॉक हे ट्रेडच करायचे नसतात. म्हणजे ज्या कंपन्या बंद पडल्या तरी पण त्यांचे स्टॉक लिस्टमध्ये आहेत NSE आणि BSE मध्ये,
त्यांच्या ह्याच्यात ट्रेड नाही करायचं. जसं उदाहरण द्यायचं झालं तर आरकॉम, रिलायन्स कम्युनिकेशन. रिलायन्स कम्युनिकेशन ही कंपनी खूप आधी बंद पडलेली आहे, पण तरी पण त्यांचं जो शेअरचं लिस्टिंग आहे ते NSE आणि BSE वरती. जर कंपनीज बंद आहे तर शेअरचं काय करायचंय ना. तसंच हे आपल्याला काही स्टॉक हे वगळून द्यायचे की त्यांच्यात नाही करायचं. NSE आणि BSE मध्ये जवळपास 5,000 कंपन्या, आपल्याला त्यांच्यामध्ये आहे भरपूर चान्सेस आहेत बाकीच्यांमध्ये. मग अशा स्टॉक मध्ये इन्व्हेस्टच नाही करायचे ना, जे आपल्याला काही रिटर्नच नाही त्यांना, किंवा उलट आपल्याला तोट्यात घालवते. आणि ज्यावेळी एखादा शेअर हा न्यूज मध्ये असतो तो कधीच तो ट्रेड करायचा नाही. रिझन किंवा त्याचं कारण असं की, समजा मी एक उदाहरण देतो, जेव्हा शेअर न्यूज मध्ये असतो तेव्हा अजिबात तो ट्रेड करायचा नाही, किंवा त्या शेअर विकतच घ्यायचं नाही किंवा विकायचं पण नाही. का? त्याचं कारण असं तुम्हाला माहित नाही ना ती न्यूज चांगली आहे का नाही, चांगली आहे का वाईट आहे. तुम्ही त्या न्यूजच्या बेसिसवर ट्रेडिंग नाही करू शकत. मे बी काही त्याच्यामध्ये मोठ्या लोकांचा हात असेल, मे बी तो शेअर पंप करायचा असेल आणि डंप करायचा असेल, असं पण असू शकतं, तुम्हाला माहित नाही. म्हणून शक्यतो असे शेअर सोडून द्यायचे. आता एक उदाहरण द्यायचं झालं तर ग्लेनमार्क कंपनीचा शेअर जवळपास जून महिन्यात बघा एक न्यूज आली होती की त्यांच्या कंपनीने कोरोना व्हॅक्सिन बनवली होती. तो शेअर जवळपास भरपूर भयानक वाढला होता एक दिवसाच्या न्यूजमुळं. आणि तेव्हा काळ पण तसा होता की सगळ्यांना कोरोनाची व्हॅक्सिन हवी होती आणि त्या कंपनीने त्यांची न्यूज बनवली की आम्ही व्हॅक्सिन बनवली आहे वगैरे वगैरे, टेस्ट करणार आहोत. पण ही न्यूज आली त्या दिवशी त्यांचा शेअर भरपूर वाढला आणि दुसऱ्या दिवशी त्यांनी परत एक न्यूज लावून टाकली की त्यांना टेस्ट करण्यासाठी परमिशनच नाही दिली. त्याच्यामुळे तो शेअर दुसऱ्या दिवशी खूप पडला. ज्यांनी त्यावेळी गुंतवणूक केली त्यांचं भरपूर नुकसान झालं. अशा वेळी आपण जे शेअर न्यूज मध्ये आहेत ते टाळलेलेच बरे. पण फ्युचर्स अँड ऑप्शन शिकणारच आहोत. हे बघा मी इथं त्याच्यासाठीच ठेवलेलं आहे. फ्युचर्स अँड ऑप्शन आपण शिकणारच आहोत आणि एकदम बेसिक ते ऍडव्हान्स, हा कोर्स पूर्ण बेसिक ते ऍडव्हान्स शिकवणार आहे मी. असं नाही की मी तुम्हाला कुठेतरी मध्ये सोडून देणार आहे, असं अजिबात नाही होणार आहे. मी तुम्हाला एकदम बेसिक ते ऍडव्हान्स शिकवत राहणार आहे. तर मी जे शिकवणार आहे, मी ज्या स्ट्रॅटेजी शिकवणार आहे, त्याच्यामुळे तुम्ही स्वतःच्या पायावर उभे राहून इंडिव्हिज्युअल ट्रेडर तर होणारच, प्रोफेशनल एकदम, असं काही नाही. हा जो कोर्स आहे पूर्ण इंट्रोडक्शन पासून ते फ्युचर्स अँड ऑप्शन पर्यंत हा बेसिक ते ऍडव्हान्स गोष्ट आहे. ही स्टॉक मार्केट नक्की करायचं तरी कसं, मी माझ्या स्वतःच्या एक्सपिरियन्सवरून सांगतोय की फ्युचर्स अँड ऑप्शन काही दिवस टाळा फक्त. नंतर ज्यावेळी तुम्ही प्रॅक्टिस करताल, तुम्हाला चार्ट वाचायला येतील, तुम्हाला कळेल की कुठे एंट्री करायची, कुठे एक्झिट करायचे, त्याच्यानंतर मी तुम्हाला अडवणारही नाही. इनफॅक्ट मला खरंच अभिमान वाटेल की तुम्ही स्वतःहून फ्युचर्स अँड ऑप्शन मध्ये ट्रेडिंग करताय आणि चांगला प्रॉफिट कमवताय. फ्युचर्स अँड ऑप्शन मध्ये प्रॉफिट चांगला होतो, पण लॉस झाला की खूप लवकर पैसे जातात. आणि मला वाटतं की तुमच्या मेहनतीचे आणि कष्टाचे पैसे कुठं नको जायलात. म्हणून एवढीच माझी एक रिक्वेस्ट होती. आता हे घेतलं ऐकून, आता आपल्या व्हिडिओकडे वळूयात की बेसिक पासून गोष्टी कशा काम करतात स्टॉक मार्केटमध्ये. म्हणजे स्टॉक मार्केटचं कामकाज कसं चालतं दिवसभराचं आणि स्टॉक मार्केट नक्की आहे तरी काय. चला इंडियन स्टॉक मार्केट. इंडियन स्टॉक मार्केट म्हणजे काय की आपण जसं इंट्रोडक्शन व्हिडिओमध्ये पाहिलंच होतं की BSE आणि NSE ला स्टॉक आपले विकायला असतात. हे झाले इंडियन स्टॉक मार्केट की जिथं आपले स्टॉकची घेवाणदेवाण होती वगैरे वगैरे वगैरे. आता तिथं आपण खरेदी विक्री करतो. पण हे इंडियन स्टॉक मार्केट काम तरी किती वेळ करतं, म्हणजे काय काय असतात ह्याच्यामध्ये विकायला नक्की. फक्त नुसते स्टॉकच असतात का, अजून काय काय असतात हे बघूयात आपण. पहिलं आहे इक्विटी आणि कॅश मार्केट. इक्विटी आणि कॅश मार्केट म्हणजे ते मार्केट ज्याच्यामध्ये नॉर्मल कंपन्यांचे शेअर विकायला असतात. म्हणजे जसं की टाटा, आयडिया, तुम्ही म्हणताल त्या कंपनीचं लिस्टिंगला नाव असेल ते त्यांना म्हणतात इक्विटी आणि कॅश मार्केटचे. म्हणजे ज्याच्यात तुम्ही फक्त समजा तुमच्याकडे 20 रुपये आहेत, तुम्हाला एक 20 रुपयाचा शेअर विकत घ्यायचा आहे, तुम्ही 20 रुपये समोर दिले आणि तुम्हाला त्याच्या बदल्यात तुम्हाला शेअर विकत भेटला, त्याला म्हणतात इक्विटी किंवा कॅश मार्केट. आता ह्याच्यापासूनच डेरिव्हेटिव्ह फ्युचर्स अँड ऑप्शन्स पण बनलेत. आता हे काय असतं, ह्याच्यात लॉट ठरवलेले असतात. आपण त्याच्याकडे एवढं लक्ष नाही देणार, पण त्याच्यावरती आपण एकदम डिटेलमध्ये अभ्यास नंतर करणारच आहोत. आता इक्विटी आणि कॅश मार्केटचं टायमिंग काय तर सकाळी 9:15 ते 3:30 पर्यंत हे मार्केट ओपन असतं. म्हणजे सकाळी 9:15 वाजल्यापासून 3:30 पर्यंत तुम्ही शेअर्स विकत घेऊ शकता आणि विकून टाकू शकता. खरेदी करा, विका, हे तुमचं सकाळी 9:15 ते 3:30 पर्यंत होत राहतं. आता ह्याच्यात शेअर, इक्विटीमध्ये शेअर कोणते कोणते येतात वेगवेगळे.
तर रिलायन्स आहे, आयडिया आहे, HDFC बँक आहे, भेळ आहे, भारत हेवी इलेक्ट्रिक्स लिमिटेड म्हणतात त्याला, टाटा मोटर्स, तुम्हाला जे वाटेल ते शेअर ह्या कंपन्यांचे शेअर लिस्टिंगला असतात. आता ह्याच्यात लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट एवढीच की ह्यांचं कामकाज फक्त सकाळी 9:15 ते 3:30 चालतं. दुसरं आहे MCX कमोडिटी. MCX म्हणजे काय? मल्टी कमोडिटी एक्सचेंज. आता मल्टी कमोडिटी म्हणजे काय की ह्याच्यामध्ये आपले जे शेअर्स असतात हे वेगळ्या टाईपचे असतात. ह्याच्यामध्ये तुम्ही कामकाज सकाळी 9 वाजल्यापासून ते रात्री 11:30 11:50 पर्यंत करू शकता. म्हणजे काय की ह्याच्यामध्ये जे असणारे लिस्टला असणारे गोल्ड, क्रूड ऑइल, नॅचरल गॅस, सिल्वर, अजून काय काय भरपूर असे लिस्टिंग आहेत, त्याच्यावरती तुम्ही खरेदी विक्री करू शकता. आता ह्याचा फायदा असा की हे सुद्धा लॉटमध्ये असतात. आपण हे ह्याच्यावरती सुद्धा अभ्यास नंतर करणारच आहोत, पण सध्या आपण टाइम समजून घेऊया की ह्यांचं काम सकाळी 9 ते 11:50 पर्यंत ह्यांचं कामकाज चालतं. करन्सीचं काम हे सकाळी 9:15 ते संध्याकाळी 5 पर्यंत चालतं. आता करन्सी म्हणजे ती क्रिप्टो करन्सी नाही. क्रिप्टो करन्सी इंडियामध्ये इलिगल आहे. आपण ऍक्च्युअल मध्ये करन्सीचा अभ्यास करतोय, तो झाला क्रिप्टो करन्सी. करन्सी म्हणजे काय की तुम्ही USD INR, JPY INR, युरो INR, GBP INR ह्यांचा अभ्यास करणार, ह्यांचे चार्ट अनालिसिस पाहणार आणि ह्यांची खरेदी विक्री सकाळी 9:15 ते 5 पर्यंत करू शकता. आता पाहूयात टाइप्स ऑफ ट्रेड्स. एक असतात पोझिशनल ट्रेडर्स, दुसरे असतात स्कॅल्पर्स, इंट्राडे ट्रेडर, तिसरे असतात स्विंग ट्रेडर आणि चौथे असतात BTST आणि STBT ट्रेडर्स. पोझिशनल ट्रेडर्स कोण असतात की जे स्टॉकचा एखादा अभ्यास करतात आणि त्याला लॉंग टर्म साठी ठेवतात. लॉंग टर्म म्हणजे 10 वर्ष, 15 वर्ष किंवा वर्षभर सुद्धा असू शकतं, 2 वर्ष सुद्धा असू शकतं, ते तुमच्या मर्जीवर झालं. पोझिशनल ट्रेड्स म्हणजे काय की जे लॉंग टर्म साठी ठेवलेले आहेत. स्कॅल्पर्स, इंट्राडे ट्रेडर, ह्यांना डे ट्रेडर पण म्हणतात. ह्यांचं कामकाज कसं असतं की हे ह्या टाइम मध्ये काम करतात 9:15 ते 3:30. इंट्राडे मध्ये तुम्ही सकाळी 9:15 ते 3:30 पर्यंत तुमचे जे काही ट्रेड्स आहेत ते विकत घेता आणि विकून टाकतात. जो काही फायदा असेल तुम्ही तो काढून घेता आणि विकून टाकता. स्कॅल्पर्स काय करतात की तुम्ही एखादा शेअर विकत घेतला तर तो एक मिनिटाच्या आत सुद्धा विकून टाकतात, 1 तासाभरात सुद्धा विकतात, तुमच्या मर्जी. ते असतात स्कॅल्पर. स्विंग ट्रेडर काय असतात की तुम्ही एखादा स्टॉकचा अनालिसिस करता, त्याच्यावरती तुम्ही बाय पोझिशन करता किंवा सेल पोझिशन करता आणि ती काही काळासाठी म्हणजे 1 आठवडा, 2 आठवडा किंवा काही दिवस सुद्धा असू शकतं, असे तुम्ही स्विंग म्हणजे काय की एक अभ्यास करून तुम्ही एक पोझिशन विकत घेता आणि ती फायद्यामध्ये आल्यानंतर विकून टाकता. ते झाले स्विंग ट्रेडर. BTST आणि STBT. BTSTचा फुल फॉर्म होतो बाय टुडे सेल टुमॉरो. म्हणजे काय की तुम्ही आज बाय करता आणि उद्या मार्केटमध्ये तुम्ही प्रॉफिटमध्ये असलं की विकून टाकता शेअर. STBT म्हणजे काय की सेल टुडे बाय टुमॉरो. म्हणजे काय की तुम्ही आज एखादा शेअर सेल करता आणि उद्या तो तुमच्या ब्रोकरला विकत घेऊन देतात. आता ह्याच्यात काय असतं की सिंपल STBT जास्त लोकांना माहित नाही. STBT म्हणजे काय की एखादा शेअर तुम्हाला माहिती की तो पडतोय आणि इनफॅक्ट तुमच्या अनालिसिस नुसार तुम्हाला कळाले की तो पडणार आहे फ्युचरमध्ये. तुम्ही काय करता, समजा तो शेअर 100 रुपयाचा आणि तुम्हाला माहिती आहे तो 92 रुपयापर्यंत पडणार आहे. तुम्ही काय करता, 100 रुपयाला तो शेअर सेल करून टाकता आणि तो शेअर तुम्ही जेव्हा 92 रुपयाला होतो तेव्हा बाय करून देतात. आता 100 रुपये ते 92 मध्ये 8 रुपयाचा डिफरन्स आहे. हा जो 8 रुपयाचा डिफरन्स आहे हा तुमचा प्रॉफिट असतो. ग्लोबल मार्केट सगळ्यात मेन काम करतं तुम्ही जेव्हा ट्रेडिंग मध्ये जाता. काही नाही करायचंय, 8:45 वाजता एकदा फक्त मनी कंट्रोलच्या वेबसाईटवर जावा, तिथे बघा की नक्की पूर्णच मार्केट पडलेलं नाही. तिथं SGX निफ्टी असतं वगैरे वगैरे की ज्याच्यामध्ये ग्लोबली मार्केट कसे परफॉर्म करतायत, निगेटिव्ह आहेत, पॉझिटिव्ह आहेत, त्याच्या ग्लोबल मार्केटच्या बेसिसवर तुम्ही खरेदी विक्री करू शकता. तुम्ही ठरवता तुमचं दिवसभराचं की आज ट्रेडिंग करायची नाही करायची. समजा पूर्णच मार्केट लो असेल किंवा पूर्णच मार्केट पडत असेल तर त्याचा इफेक्ट आपल्या पण मार्केटवर होणार असतो. जर पूर्ण ग्लोबल मार्केट हे पॉझिटिव्ह असेल तर आपलं सुद्धा मार्केट पॉझिटिव्ह परफॉर्म करणार असतं. व्हाईस वर्सा की ते एकमेकांवर डिपेंड करतात. त्याच्यामुळं 8:45 वाजता एकदा फक्त मनी कंट्रोलच्या वेबसाईटवर जाऊन बघायचं की मार्केटचं हाल काय, कोणीतरी पॉझिटिव्ह आहे, कोणीतरी निगेटिव्ह आहे. हा, तर त्यावेळी ते नॉर्मल दिवस आहे, पण
जर सगळेच पॉझिटिव्ह आहेत सगळेच निगेटिव्ह, त्या दिवशी फक्त जरा जपून ट्रेडिंग करायची. आता पाहणार आहोत की पी रेशो अनालिसिस काय. आता पी रेशो अनालिसिस ह्याला प्रॉफिट अर्निंग रेशो असं सुद्धा म्हणतात, पण तो काय आहे, त्याचा फॉर्म्युला काय, ह्याच्याबद्दल आपण अभ्यास नाही करणार आहे. मी हा अभ्यास तुमच्याकडनं करून घेणार की ते वापरायचंय नक्की कसं. पी रेशो हा सगळ्यात मेन मुद्दा आहे स्टॉक मार्केटचा. ह्याच्यावरती आपण ठरवू शकतो की आज स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करायची आहे की नाही. पी रेशो ह्याच्यामुळे आपल्याला मार्केटमध्ये काम करायची एक डायरेक्शन मिळते. ती कशी, समजा तुम्ही मार्केटमध्ये आले आणि तुम्ही मार्केटमध्ये पाहिलं की पी रेशो 12 आहे, तर काय करायचं, मित्राकडे जायचं, त्याच्याकडनं पैसे उधार घ्या, त्याला मारा, त्याच्याकडनं पैसे काढून घ्या आणि पैसे जे आहेत ते इन्व्हेस्ट करा. ही एक बेस्ट ऑपॉर्च्युनिटी आहे जेव्हा पी रेशो हा 12 वगैरे मध्ये असतो तेव्हा. जर समजा पी रेशो 15 ते 12 मध्ये असेल तर तुमच्याकडे जेवढे काही फिक्स्ड डिपॉझिट असेल ती मोडा आणि स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करा. कारण का पी रेशो जेव्हा ह्या लेवलला असतो ना तेव्हा मार्केट खूप कोलॅप्स्ड असतं, खूप पडलेलं असतं, ज्याच्यामुळे तुम्ही त्या टाइमला नुसती इन्व्हेस्टमेंट केली आणि सोडून जरी दिलं तरी तुम्ही काही दिवसांनी काही महिन्यानंतर ना प्रॉफिटमध्येच असणार. जर समजा पी रेशो हा 17 ते 23 मध्ये, तेव्हा जेव्हा रिव्हर्सल व्हायला लागतं मार्केटमधनं तेव्हा तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकता. आता समजा पी रेशो हा 23 ते 25 आहे, तेव्हा पण तुम्ही चांगली इन्व्हेस्टमेंट करू शकता. आता सगळ्यात मेन पी रेशो जेव्हा 25 ते 32 मध्ये आहे, मार्केटमधनं सुट्टी घ्यायचा टाइम आला, जे काही तुम्ही स्टॉक इन्व्हेस्ट केले ते विकून टाका आणि मस्त सुट्टी घ्या. कारण का जेव्हा पी रेशो हा 25 ते 28 असतो तेव्हा सुद्धा ती नॉर्मल गोष्ट आहे, पण 28च्या वरती जेव्हा जातो तेव्हा तो एक धोका असतो की मार्केट त्या टाइमला कधी पण पडणार असतं. कारण का प्रॉफिट अर्निंग रेशो हा खूप हायला गेलेला आहे. म्हणजे काय की एकदम उंचाला गेलाय. आता समजा एखादी गोष्ट खूप हायला फेकली तिथनं पडणारच आहे ना. तसंच असतं की पी रेशो मध्ये मार्केट खूप हायला गेले त्यावेळी आपल्याला शेअर आपले विकून टाकायचे असतात. आता हे काय मी असंच अंदाज पंजी फेकतोय का असं नाही, ह्याच्या मागे मी जवळपास 10 वर्षाचा पी रेशोचा अभ्यास केलेला आहे. त्याच्यासाठी हे बघा हे आहेत की ही मार्केटची रेंज आहे की जेव्हा मार्केटमध्ये 0 ते 25 पॉईंटनीच फक्त मुवमेंट होती तेव्हा त्याला म्हणतात फ्लॅट मुवमेंट. त्याच्यामध्ये एवढा फायदा होत नसतो आपला, त्याच्यामध्ये आपल्याला एवढी काही मोमेंटम भेटत नसतं. 25 ते 50 सुद्धा ही नॉर्मल फेज आहे. म्हणजे 25 ते 50 पॉईंट जर मार्केटवर असलं, मार्केट म्हणजे निफ्टी, मी जेव्हा मार्केटमध्ये ते निफ्टीला रिडायरेक्ट करत, म्हणजे निफ्टीलाच मी मार्केट असं म्हणतो किंवा सगळेच म्हणतात. जेव्हा समजा मार्केटची रेंज 25 ते 50 पॉईंटची असती, 50 ते 75 असेल, इनफॅक्ट 125 ते 150 एवढी सुद्धा मोमेंटम झाली असेल दिवसभरात तर त्याला म्हणायचं नॉर्मल फेज आहे. कारण का एवढी मुवमेंट झालीच पाहिजे दिवसभरात, त्याला म्हणतात नॉर्मल मुवमेंट. जेव्हा मार्केटची मुवमेंट ही 150 पॉईंट ते 250 पॉईंटची असती तेव्हा ती हाय मुवमेंट असती की ज्याच्यामध्ये मार्केटने खूपच एक रॅली दिलेली असते, वन साइड एक तर पॉझिटिव्ह असेल किंवा निगेटिव्ह असेल. आता ज्यावेळी मार्केटची मोमेंटम 250 पॉईंट ते 500 पॉईंट असेल ही ॲबनॉर्मल मुवमेंट आहेत. आता ह्याच्यामध्ये असे मुवमेंट किती एवढ्या वर्षात किती झालेत, मागच्या 10 वर्षात 15 वेळा झाल्यात, काय 250 ते 275 ते 300 वेळा 3 वेळा झालेली आहे मुवमेंटम. असे हे इन्स्टन्सेस आहेत. हे 425 ते 450ची 4 वेळा झाली. हे असे मुवमेंटम काढून ठेवलेले आहेत. ह्या फेजला म्हणतात ॲबनॉर्मल मुवमेंटम. ही आहे फ्लॅट मुवमेंटम की जेव्हा मार्केट फक्त 0 ते 25 पॉईंटनीच वर खाली होत राहतं. ह्याला म्हणतात नॉर्मल फेज की जेव्हा मार्केट नॉर्मल फेजला आहे, 25 पॉईंटला ओपन आहे, 150 पॉईंट पर्यंत खतम होत आहे. ह्याच्यात जर कामकाज मार्केटचं होत असेल तर समजायचं की नॉर्मल फेजला आहे. 150 पॉईंट ते 250 पॉईंट मध्ये मोमेंटम असेल तर मार्केटने हाय मोमेंटम दिले आणि 250 पॉईंट पासून 500 पॉईंट पर्यंत दिले आहे तर समजायचं की ते ॲबनॉर्मल मोमेंटम आहे. आता इथं आहे इनपुट. हे इनपुट काय माहितीये का की ह्या पर्टिक्युलर दिवशी एखाद्या मार्केटनी काय पी रेशो दिलेला आहे आणि त्या दिवशी मार्केटचं मोमेंटम काय झालं, पॉझिटिव्ह झालं, निगेटिव्ह झालं. आता इथं बघा पी रेशो 19 ऑगस्ट 2020 ला 50 ते 75 पॉईंटच्या रेंजमध्ये होतं आणि त्यांनी पी रेशो दिलाय 32चा आणि त्याच्यामध्ये 23 पॉईंट मार्केट निगेटिव्ह आलं. आता ज्यावेळी
32.3 होतं, त्यावेळी पण मार्केटने -138चा रिव्हर्स दिला, म्हणजे 138 पॉईंटनी मार्केट पडलं. हा झाला अभ्यास. आता ह्याच्या आधी पण तुम्ही बघू शकता की ही जेव्हा पीई रेशो जेव्हा पीई रेशो घेण्यासारखे होते, ही मागच्या वर्षी जेव्हा स्टॉक मार्केट पडलेलं, जेव्हा कोरोनाची न्यूज चालू होती 21 एप्रिल 2020च्या दरम्यान, तेव्हा पीई रेशो ही गुंतवणुकीसारखे होते, की तेव्हा आपण गुंतवणूक चांगली करू शकलो असतो. पण ठीक आहे, आपण आता तुम्हाला ही फाईल मी आपल्या वेबसाईटवर टाकणारच आहे, पण तुम्हाला समजा शोधायचं आहे की नक्की पीई रेशो शोधायचा कसा. तर काही नाही, वेबसाईटवर यायचं, पीई रेशो NSE टाका फक्त. तुम्हाला जी पहिली वेबसाईट येईल त्याच्यावरती क्लिक करा. इथं तुम्ही निफ्टी 50ला असं सिलेक्ट असू द्या, पिरियड तुम्हाला कोणता पाहिजे, तुम्हाला कोणत्या पिरियडपासून तो अभ्यास पाहिजे ते इथं सिलेक्ट करा फक्त. समजा मला ह्या दिवसापासून आजच्या दिवसापर्यंत करायचं असेल, समजा मला ह्या तारखेपासून ह्या तारखेपर्यंत मुवमेंट काय झाली ते बघायचंय, किंवा आजच्या डेट पर्यंत आज. तर हे बघा, ह्याला पी रेशोला क्लिक करा, गेट डेटा करा. मी समजा 1 मार्च 2021 पासून ते 23 एप्रिल 2021चा पीई डेटा काढेल. तर पीई डेटा बघा तुम्ही, आता रिसेंटमध्ये 1 मार्चला 40ला पोहोचलेला, त्याच्यानंतर कधी हाय बनवलेला आहे 41 पासून 41.15ला, आणि 5 मार्चला मार्केट पडलेलं आहे. आता ह्या 5 मार्चला ट्रेडिंग काय झाली ती बघू आपण. 5 मार्च, हे बघा रेड कॅन्डल दिसते, पडले मार्केट. त्या दिवशी 8 मार्चला सुद्धा पडलेलंच आहे, कारण का पीई रेशो खूप हाय मध्ये असला की मार्केट पडतच पडतं. हे बघा, इथून बघा निगेटिव्ह, जे 40 पासून चालू होतं ते हळूहळू उतरत 32 पर्यंत आले, म्हणजे मार्केट कंटिन्यू सेलिंग प्रेशर मध्ये दाखवते की मार्केटला विकायचंच आहे. हा तो अभ्यास आहे. आता पीई रेशोच्या बेसिसवर सांगितलं की ट्रेडिंग कशी करायची. फक्त पॉईंट एवढे लक्षात ठेवा की 25च्या खाली पीई रेशो असेल तर मित्राकडनं पैसे उधार घ्या आणि ट्रेड करा, आणि पीई रेशो 25च्या वर असेल तर तुम्ही जी इन्व्हेस्टमेंट 12-13 असताना पीई रेशो जेव्हा केलेले तेव्हा ते शेअर विकून टाका, आणि त्याच्यानंतर डे ट्रेड करा फक्त. आता पाहूयात की कर्व थेरी काय. कर्व थेरी म्हणजे काय, मी पुस्तकातली तुम्हाला काही सांगणार नाही. सिंपल, एखादा स्टॉक बघितल्या पिक कसा करायचा, तो विकत घ्यायचा आहे की नाही हे कसं डिसाईड करायचं, त्यासाठी सिंपल आहे. तर पाहूयात कर्व थेरी नक्की काय. कर्व थेरी अप्लाय करण्यासाठी आपल्याला 2च गोष्टींची गरज आहे, एक तर डेली टाइम फ्रेम, आणि दुसरा म्हणजे मागच्या 3 महिन्याचा चार्ट. जेव्हा चार्टमध्ये आपण ड्रॉ करतो, जर 3 महिन्यात तो जर स्टॉक टॉपला असेल तर तिथं आपण बाईंग ऑपॉर्च्युनिटी बघणारच नाही. 3 महिन्यात तो जर स्टॉक डाऊनला असेल, चार्टच्या खाली असेल, तर आपण तिथं तो सेल नाही करणार, आणि कॅन्डलस्टिकच्या पॅटर्नवरनं आपण तो स्टॉक बाय किंवा सेल करू. आता तो कसा अप्लाय करायचा ते बघूयात. त्यासाठी कुठला पण एखादा चार्ट घ्या. समजा मी टाटा मोटर्सचा घेतो. हे बघा, आता मी जसं म्हणलं तसं 3 महिन्याचा चार्ट, अप्रॉक्सिमेट 3 ते 4 पण घेऊ शकता तुम्ही, तुम्हाला जसं वाटेल. पण मी म्हणेल की 3 ते 4 महिने सफिशियंट आहे, की 3 महिन्यात तो स्टॉक आपल्याला पिक करायचा की नाही ठरवता येईल. आता आपण ड्रॉ करूयात तो घ्यायचा की नाही. इथे टूल्सवर यायचं, ट्रँगल चूज करायचा. आता हा त्याचा हाय झाला 3 महिन्याचा, मी तो ड्रॉ करतो, आणि 3 महिन्याचा लो कुठे आहे त्याचा, तर जवळपास अप्रॉक्सिमेट इथे येतोय. हा झाला स्टॉकचा मिडवे, म्हणजे ट्रेड इथं होतोय, तो आता हायला गेला इथे, आणि आता मिड मध्ये ट्रेड करतोय. जेव्हा स्टॉक इथे ह्या रेंजमध्ये असेल नंतर कधीतरी, तेव्हा इथून सेल नाही करायचा, त्या पोझिशन पासून सेल नाही करायचा. का, तर त्याचं असं रिझन की इथनं स्टॉक तो वर जाऊ शकतो, कारण का त्यांनी 3 महिन्यात इथून एवढ्याच भागात ट्रेडिंग केलेली अप्रॉक्सिमेटली म्हणून. आणि ह्या पोझिशनला आपण बाय नाही करणार, कारण का तो स्टॉक ऑलरेडी हाय पोझिशनला आहे. इथं बघा,
कॅन्डलस्टिक त्यांनी फॉर्म केली, ही कॅन्डलस्टिक आपण येणाऱ्या व्हिडिओमध्ये पाहणारच आहोत. स्टॉक ऑलरेडी वर आहे किंवा त्याची प्राइस ऑलरेडी हाय, जवळपास 348 रुपये व्हॅल्यू दिसते त्याची. मग इथं तो आपण बाय करायचा कशाला, कारण का इथं ऑलरेडी हायला जेव्हा स्टॉक असतो तेव्हा तो तिथनं पडू पण शकतो किंवा तो वर पण जाऊ शकतो. पण आपण अनालिसिस नंतर बघू की नक्की काय करायचंय. पण शक्यतो कर थेरी नुसार एखादा स्टॉक घ्यायचा की नाही हे एका सेकंदात जर ठरवायचं असेल तर काही नाही, फक्त 3 महिन्याचा लो जिथं असेल अप्रॉक्सिमेट थोडाफार तिथे ड्रॉ करा तुम्ही. हा इथं पण हा चार्ट इथं पण शिफ्ट करू शकता. समजा हा पण लो घेऊ शकता किंवा हा पण लो घेऊ शकता. हा त्याचा चार्ट, हा त्याचा ट्रेडिंगचा पॅटर्न झाला. हे नंतर पाहणारच आहोत की ह्याच्या बेसिसवर आपण ट्रेड कसे करणार. पण एखादा स्टॉक बघितल्या ट्रेड कसा करायचा किंवा तो शेअर ट्रेडच करायचे की नाही जरी ठरवायचं असेल तर 3 महिन्याचा चार्ट घ्या अप्रॉक्सिमेट. मी जानेवारी पासून ते मे पर्यंत घेतले, म्हणजे 4 ते 5 3.5 ते 4 महिन्याचा हा कालावधी होतो. इथं तो ट्रेड करतोय, त्याच्यावरती मी डिसाईड केलं की पुढे जायचं आहे की नाही. मी इथं कधीच ह्या पोझिशनला बाय नाही करणार आणि ह्या पोझिशनला कधीच सेल नाही करणार. मी इथे बाय करेल आणि इथं तो शेअर सेल करून टाकेल. ही झाली माझी स्ट्रॅटेजी. आता समजा दुसरा शेअर घेऊया. समजा आता हा लुपिन आहे. आता ह्यांनी 3 महिन्यात बघा येथेच ट्रेड केलेला आहे. 3 महिन्याचा हा मार्क करतो आणि हा 3 महिन्याचा इथे टॉप मार्क करतो त्याचा. आता बघा वर गेलाय, खाली आलाय, वर आलाय, खाली गेलाय, खाली आलाय, वर गेलाय. आता समजा एखाद्याने इथं जर ऑलरेडी बाय केला असता तर त्याचं किती नुकसान झालं असेल, इथपर्यंत तो नुकसानमध्ये असेल. आणि इथं जर एखाद्याने सेलच करून टाकला तर इथं बघा खालीपर्यंत कुठपर्यंत पण त्याचं, आता इथं सेल केला असतं त्यांनी तर त्याचं किती नुकसान झालं असतं. मग हे कर थेरीचा फायदा आहे की तुम्ही एखादा शेअर बघितल्या ठरवू शकता की तो घ्यायचा आहे की नाही. आहे की नाही मजेशीर गोष्ट. आता येऊयात पुढे. एखादा शेअर अप ट्रेंड मध्ये आहे किंवा डाऊन ट्रेंड मध्ये आहे हे कसं ठरवायचं. मार्केटमध्ये जेव्हा तो हायर हाय बनवत असेल तेव्हा त्या गोष्टीला समजायचं अप ट्रेंड, आणि जेव्हा मार्केटमध्ये लोअर लो बनवत असेल त्याला म्हणायचं डाऊन ट्रेंड. आता हे काय तर बघूयात. समजा तुम्ही मार्केटमध्ये आले आणि तुम्ही असं पाहिलं काहीतरी मार्केट वर चाललंय, कॅन्डल स्टिक वर चालल्यात असं, तर ह्याला म्हणायचं हायर हाय. ह्या गोष्टीला म्हणतात पुल बॅक, की इथं थोडासा सपोर्ट घेतला आणि मग मार्केट वरती घेतलं, इथं थोडा सपोर्ट घेतला मार्केट वर गेलं, ह्याला म्हणतात हायर हाय. हायर हाय म्हणजे तो काय बनवतोय, हायर नंतर अजून एक हाय, हायर नंतर अजून एक हाय, इथं एक हाय बनवला त्याने, ह्याला म्हणतात अप ट्रेंड. आणि डाऊन ट्रेंड कशाला म्हणायचं, की मार्केट असं काहीतरी बनवतंय. म्हणजे काय की त्याने इथं पुलबॅक घेतला, इथं पुलबॅक रेजिस्टन्स घेतला, इथं पुलबॅक रेजिस्टन्स घेतला. म्हणजे काय त्याने इथं लो बनवला, त्याच्यानंतर इथं लो बनवला, त्याच्यानंतर इथे लो बनवला. म्हणजे तो काय करतोय की लोअर लो बनवतोय, ह्याला म्हणतात डाऊन ट्रेंड. ह्या गोष्टीला म्हणायचं डाऊन ट्रेंड. जेव्हा मार्केटमध्ये हायर हाय बनवणं चालू असेल तेव्हा समजायचं अप ट्रेंड सुरू आहे, आणि जेव्हा मार्केटमध्ये लोअर लो बनवणं सुरू आहे तेव्हा त्याला म्हणायचं डाऊन ट्रेंड. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बऱ्यापैकी चांगल्या गोष्टी, बेसिक ज्या गोष्टी लागतात त्या कव्हर केल्या, की कर्व थेरी काय का गरजेची आहे. फक्त एखाद दोन पॉईंट लक्षात ठेवा, हे आपल्याला खूप गरजेचे आहे. आणि सगळ्यात मेन तर पीई रेशो आहे. जेव्हा पीई रेशो हायला असतो तेव्हा आपण गपचूप सुट्टी घ्यायची, आराम करायचा, अजिबात ट्रेडिंगच्या नादाला लागायचं नाही, की तेव्हा अजिबात इन्व्हेस्टमेंट नाही करायची. जेव्हा सांगितल्यानुसार 28च्या वरती जेव्हा पीई रेशो असतो, शांत राहा, आपली इन्व्हेस्टमेंट असेल ती काढून घ्या. आणि जेव्हा पीई रेशो 12 असेल तेव्हा बँकेतले पैसे, मित्राचे पैसे घ्या आणि इन्व्हेस्ट करा. ते हमखास तुम्हाला प्रॉफिट देईल. मला तुमचे पैसे वाढवायचे, कमी नाही करायचे. म्हणून माझ्या अभ्यासाकडे लक्ष ठेवा.